नातवंडांस पत्र याचे लेखक आहेत नंदू नाटेकर। नातवंडांस पत्र याचे लेखक कोण आहेत? नंदू नाटेकर। यांचे नाव आहे नंदकुमार नाटेकर। यांचा परिचय पाहत असताना आपल्या असे लक्षात येईल की यांचा जन्म 1933 साली झालेला आहे। आता इतर परिचय पाहण्यापूर्वी तुम्ही सर्वांनी आपापली पाठ्यपुस्तके आपापल्या जवळ ठेवावी। पहा, हे भारताचे माजी बॅडमिंटन राष्ट्रीय विजेते आहेत। हे जे नंदू नाटेकर आहेत ते भारताचे माजी बॅडमिंटन राष्ट्रीय विजेते आहेत। नाटेकर यांनी भारतासाठी 15 वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत म्हणजे त्यांचा जो कालखंड होता त्या कालखंडात 100 पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले आहेत। नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड्स त्यांनी त्यांच्या कालखंडात मिळवलेले आहेत। तेही किती? त्यांच्या 100 पेक्षा अधिक अवॉर्ड त्यांनी मिळवले फक्त 15 वर्षांचा त्यांचा जो कार्यकाळ होता त्याच्यामध्ये। त्यांनी एकूण 6 वेळा मेन्स सिंगल नॅशनल चॅम्पियनशिप मेन्स दिले इथं, तसं आहे मेन्स सिंगल नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये मेन्स डबल नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून एकूण 6 वेळा आणि मिश्र दुहेरी राष्ट्रीय स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद मिळवलेले आहे। 1961 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार तर प्राप्त केलेत, पण खेळामधील सर्वोच्च समजला जाणारा अर्जुन पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे। आता या पाठात काय आहे तर प्रस्तुत पाठातून लेखकाने निसर्ग सानिध्यात गेलेले समृद्ध बालपण, निसर्गासोबत निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे काय, निसर्गाच्या सोबत त्यांचे बालपण गेलं आणि तेही अतिशय समृद्ध म्हणजे सगळ्या व्यापक गोष्टींनी निसर्गात राहून निसर्गातील सगळ्या व्यापक गोष्टींनी भरभरून असलेलं त्यांचं बालपण, बॅडमिंटनची त्यांची आवड, त्यानंतर सातत्यपूर्ण परिश्रम आणि त्यातून संपादित केलेले त्यांचे उज्ज्वल यश, त्यांनी कशा प्रकारे कष्ट करून त्यांना यश मिळवले, त्यांचं बालपण कशा प्रकारे निसर्गात गेलं आणि त्यांना बॅडमिंटनची कशी आवड होती आणि त्यासाठी त्यांनी किती सतत कष्ट केले, परिश्रम केले, या गोष्टींविषयीचा संवाद, एकमेकांसोबत बोलणे, या गोष्टींविषयीचा संवाद पत्ररूपाने आपल्या नातवंडांशी साधला आहे। नातवंड म्हणजे काय तर आपल्या मुलीचे किंवा मुलाचे मुलं, त्यांना आपण नातवंड असे, नातू किंवा नात असं म्हटलं जातं। प्रस्तुत पाठ हा आजी आजोबांची पत्रे या पुस्तकातून घेतलेला आहे। नंदू नाटेकर यांनी लिहिलेलं आजी आजोबांची पत्रे या पुस्तकातून हा पाठ नातवंडांस पत्र घेतलेला आहे। या पाठात काय आहे पहा, पत्रात सुरुवात केली जाते। पत्रलेखन हे आपण पाहिलेलं आहेच, पण आता यापुढेही आपण जे पत्रलेखन शिकणार आहोत त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की पारंपरिक पद्धतीने पत्र जसं लिहिलं जातं तशाच पद्धतीने त्यांनी आपल्या नातवांनाही पत्र लिहिलेलं आहे। आणि पत्र लिहिताना सुरुवातीचा महिना कसा असावा आणि त्यामधला मजकूर कसा असावा, त्याचबरोबर याच्यामध्ये शेवटचा महिना कसा असावा, हे पूर्ण पत्र पारंपरिक पत्रलेखनावर आधारित आहे। पत्राला आपण सुरुवात करूया। पहा, प्रिय उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी। आता हे कोण आहे तर नंदू नाटेकर यांचे नातवंड आहे। तर नाव काय आहे? उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी। त्यांना ते लिहित आहे प्रिय उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी यांना अनेक आशीर्वाद। अभिवादन कसं केलेलं आहे? अनेक आशीर्वाद, कारण त्यांच्यापेक्षा ते लहान आहेत। पुढे पहा, कितीदा तरी मनात येते की तुम्हा चौघांबरोबर बसून तुमच्याशी मनसोक्त गप्पा माराव्यात। मी माझे बालपण कसे घालवले ते तुम्हाला सांगावे। हे नंदू नाटेकर आपल्या नातवंडांना सांगतायत। काय म्हणतायत की माझ्या मनात खूप वेळेस येते की तुमच्या चौघांसोबत बसून छान मनसोक्त मन मोकळ्या मनाला येईल तेवढ्या गप्पा माराव्यात आणि माझे बालपण मी कशा प्रकारे व्यतीत केले, कसं घालवले ते तुम्हाला सांगावे। माझी शाळा कॉलेजातले दिवस कसे होते ते सांगावे आणि पुस्तकांतून, मित्रांकडून, शिक्षकांकडून मी काय काय आणि कसे कसे शिकलो। लेखक कोणाकोणाकडून शिकले? पुस्तकांमधून, मित्रांकडून, शिक्षकांकडून। ते काय काय शिकले आणि कसे कसे शिकले ते या नातवंडांना त्यांना सांगायचे होते। आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या आई वडिलांकडून, तुमच्या पणजी पणजोबांकडून। आई वडील तर आपल्याला माहिती आहे, पणजी म्हणजे कोण तर आपल्या आजीची आई, आणि
पणजोबा म्हणजे कोण, तर आपल्या आजोबांचे वडील. मग ते आईची आई असेल किंवा आईची वडिलांची आई असेल, ती आपली आजी, कोणतीही आजी. आजीची आई म्हणजे पणजी आणि आजीचे वडील म्हणजे पणजोबा. त्यांच्या मायेतून मी काय शिकलो हेही तुमच्याशी बोलावे. पण प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने मनासारखे बोलता येतेच असे नाही, म्हणून वाटले की तुम्हाला हे पत्र लिहावे. नंदू नाटेकरांनी त्यांच्या मुलांना, त्यांच्या नातवंडांना काय म्हटलं की तुमच्याशी जेव्हा मी प्रत्यक्ष बोलेल तेव्हा मोकळेपणाने आणि माझ्या मनासारखे बोलता येईल की नाही असं मला वाटलं, आणि म्हणून मी हे पत्र तुम्हाला लिहिलं, असं ह्या पत्राचं कारण ते देत आहेत. पुढे काय म्हणतायत, मी शिकायला सांगलीला होतो. आता ते त्यांचं बालपण सांगतायत. लेखकांच्या बालपणी ते शिकायला कुठे होते, सांगली या गावी होते. सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे. आमच्या शाळेला खूप मोठे मैदान होते. आता क्वचितच आपल्या बऱ्याच शाळांना आपल्याला मैदान आढळतं, पण खेडेगावांमध्ये किंवा गावागावांमध्ये शाळेला एक मोठं मैदान असतं, तसं लेखकांच्या शाळेला सुद्धा एक मोठं मैदान होतं आणि त्याच्याजवळच एक बाग होती. आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो, मनाला येईल तेवढं, मनाप्रमाणे आमच्या तिथं आम्ही मन भरेल एवढं असं खेळायचो, हुंदडायचो. हुंदडणे म्हणजे काय, इकडून तिकडे मनाप्रमाणे फिरणे, त्याला हुंदडणे असे म्हणतात. झाडांवर चढायचो, पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो, म्हणजे पूर्णपणे भिजून जाणे, याला काय म्हणतात, चिंब भिजणे. निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरिस्थानांवर, गिरिस्थान म्हणजेच काय, तर पर्वताचे एक ठिकाण, त्याला आपण गिरिस्थान असे म्हणतो, गिरिस्थानांवर किंवा छोट्या गावी गेले पाहिजे असं नंदू नाटेकर आपल्या नातवंडांना सांगतायत. किमान सुट्टीमध्ये तरी तुम्ही कुठे गेले पाहिजे, तुमचे मोठे शहर सोडून एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी किंवा पर्वताच्या उंच ठिकाणी किंवा गावी गेले पाहिजे असं ते नातवंडांना सांगतायत. पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे, थवे म्हणजेच काय, पक्ष्यांचा समूह, त्यांना व्यवस्थितरित्या निरीक्षण करणे, याला न्याहाळणे असे म्हणतात. तर पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे, तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे, पशु म्हणजेच प्राणी, जंगलातील वेगवेगळ्या प्राण्यांचे वेगवेगळे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो असे नंदू नाटेकर सांगतायत. मोकळे आकाश, वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजराणा आणतच असतात. नंदू नाटेकर काय सांगतायत की मोकळे आकाश, वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी काय आणतात, गमतीचा नजराणा. नजराणा म्हणजे मौल्यवान भेट, भेट वस्तूला आपण नजराणा असे म्हणतो, आणतच असतात. त्यांची मजा तुम्ही लुटली पाहिजे, वाहत्या नदीची, त्यात नंतर मोकळ्या आकाशाची आणि ह्या झाडांपासून वेगवेगळ्या मिळणाऱ्या गोष्टींची मजा तुम्ही अनुभवली पाहिजे. लुटली पाहिजे म्हणजेच काय, अनुभवली पाहिजे असं नंदू नाटेकर सांगतायत. माझ्या पुरतेच बोलायचे तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो, मला खेळायला मात्र आवडायचे आणि बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली होती. निरनिराळे चषक व ढाली, चषक म्हणजे ट्रॉफी, स्मृतिचिन्ह जे आपण जिंकल्यानंतर आपल्याला खेळामध्ये मिळतं, त्याला आपण ट्रॉफी, मराठीमध्ये चषक किंवा स्मृतिचिन्ह असे म्हणतो. ढाली आणि घेतलेले माझे कितीतरी फोटो तुम्ही पाहिले आहेत ना, असं ते नातवंडांना म्हणतात. सातत्याने परिश्रम करूनच मी विजेता खेळाडू होऊ शकलो. लेखक काय म्हणतात की मी सहज विजेतेपण मिळवलं नाही, तर सतत मी जे परिश्रम केले, सतत कष्ट घेतले त्या शिकण्यासाठी, तर त्यामुळेच मी आज विजेता म्हणजे विनर होऊ शकलो. आंतरराष्ट्रीय सामन्यात, इंटरनॅशनल खेळांमध्ये आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले, म्हणजे इंटरनॅशनल खेळांमध्ये मी आपल्या देशाचा पुढाकार घेतला. मला अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या नातवंडांना त्यांना कोणता पुरस्कार मिळाला, खेळातला सर्वोच्च असलेला अर्जुन पुरस्कार मला मिळालेला आहे असं ते सांगतायत. तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे, मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असा तुम्हाला जो कोणता खेळ आवडत असेल तो खेळ असू दे. ते म्हणत नाहीये की तुम्हाला कोणता खेळ खेळला पाहिजे हे तुमच्या आवडीनुसार ठरवलं पाहिजे किंवा दुसऱ्यांच्या आवडीनुसार नाही, तर तुम्हाला कोणता तरी खेळ आलाच पाहिजे. मग तो क्रिकेट असू द्या, टेनिस असू द्या, बॅडमिंटन असू द्या, तुम्हाला जो कोणताही खेळ आवडेल तो तुम्ही खेळलाच पाहिजे. खेळ खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते, एक प्रकारचं डिसिप्लिन आपल्या आयुष्याला लागतं या खेळांमुळे असं ते सांगतायत. कोणत्याही प्रसंगांचा सामना कसा करायचा,
एखादा आपल्यावर वाईट प्रसंग असो किंवा चांगला प्रसंग असो, असे काही प्रसंग ओढावले तर त्यांचा सामना, त्यांचा मुकाबला कसा करायचा, अगदी हरावे लागले तरी कसे हरायचे. जर तुम्ही जिंकला नाही, तुम्हाला हरावं लागलं तरी सुद्धा ते कसं हरायचं ते खेळ आपल्याला शिकवतात. हे खेळच आपल्याला शिकवतात, आपल्या आयुष्यात डिसिप्लिन आणतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रसंगांचा, वाईट प्रसंग जास्तीत जास्त आपल्यावर जर ओढवले गेले तर त्यांचा सामना कसा करायचा हे खेळ आपल्याला शिकवतात, असं नंदू नाटेकरांना सांगायचे. जिंकलो तर जिंकण्याचा आनंदही हे खेळच आपल्याला मिळवून देतात, असं हे सांगतायत. पुढे काय म्हणतायत ते, प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केलाच पाहिजे. प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केलाच पाहिजे. मला वेळ नाही ही सबब सांगू नका. सबब म्हणजे कारण. तर तुम्ही काहीही कारण देणं योग्य नाही, तर तुम्ही रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. वेळ नाही म्हणून जेवण करायचे राहते का? त्यांनी एक सुंदर उदाहरण दिले. रोज व्यायाम तर केलाच पाहिजे आणि व्यायाम करण्यासाठी वेळ नाही हे कारण, ही सबब तुम्ही सांगणं अगदी अयोग्य आहे. जर तुम्ही वेळ नाही म्हणून जेवण करायचे तुमचे राहते का, असं एक छान उदाहरण त्यांनी दिले. दोन्ही जेवणांसाठी कसा बरोबर वेळ मिळतो? मी म्हणतो ते पटते का तुम्हाला, असा प्रश्नही ते विचारतात. जर काहीच व्यायाम झाला नसेल तर आज वयाच्या 66व्या वर्षी सुद्धा मला जेवावेसे वाटत नाही. माझा जर एखाद्या दिवशी व्यायाम करायचा राहून गेला तर आज माझं वय आहे 66 वर्ष, 66 इयर्स. तर या वर्षात सुद्धा मला त्या दिवशी जेवावेसे वाटत नाही, असं नंदू नाटेकर मुलांना सांगतायत. तुम्ही जसे मोठे व्हाल, शाळांतून कॉलेजात जाल, तसा तुम्हाला कमीच वेळ राहणार आहे. मग पण तरीही तुम्ही व्यायामासाठी तास 2 तास तरी काढलेच पाहिजे. मग तो व्यायाम खुल्या मैदानावरील, मोकळ्या मैदानावरील असो, एखाद्या क्लबातील असो, क्लबमध्ये जाऊन, जिम मध्ये जाऊन तुम्ही व्यायाम करता तो असो, किंवा खास व्यायामासाठी असलेल्या जिम मधला असो, कुठेही का असे ना, तुम्ही 1 ते 2 तास व्यायामासाठी काढलेच पाहिजे, असं नंदू नाटेकर आपल्या नातवंडांना सांगतायत. ते म्हणतायत की मी आज जरी 66 वर्षांचा असलो तर एखादा दिवस जरी माझा व्यायाम झाला नाही तरी सुद्धा मला त्या दिवशी जीवावेसे वाटत नाही. म्हणून व्यायामासाठी तास 2 तास तुम्ही काढा, असं ते सांगतायत. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजांमध्ये शिकवून येत नसते, होय ना? म्हणून तुम्ही जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वतःचे शिक्षक व्हा. तुम्हाला आयुष्यातली प्रत्येक गोष्ट शाळेत किंवा कॉलेजातच शिकायला मिळेल असं नाही, तर जसजसं तुम्ही मोठे व्हाल तसतसं तुम्ही स्वतःचे शिक्षक व्हा. टेनिसमध्ये एखाद्या चेंडू रेषेच्या आत आहे की बाहेर हे आपणच पडताळून पाहतो आणि त्याप्रमाणे तो खेळायचा की सोडून द्यायचा हे ठरवतो ना. एखादा टेनिस खेळ आहे, त्याच्यामध्ये तो चेंडू जो आपल्या दिशेने येत असतो तो रेषेच्या आत आहे, त्या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहे का बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे, आणि हे आपण आपल्याच पडताळून पाहतो, आपण आपलं चेक करून पाहतो. आणि जर तो बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार असेल तर आपण तो मारत नाही, तो चेंडू सोडून देतो. हे आपण आपलेच पाहतो, आपण आपलेच ठरवतो. असा प्रश्न ठरवतो की नाही असा प्रश्न ते विचारत आहे. तसेच प्रत्यक्ष आयुष्यामध्ये देखील आपल्याकरिता चांगले काय आणि वाईट काय, अशा प्रकारे ह्या टेनिस खेळातील चेंडू हा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहे का बाहेर आहे, मग तो बाहेर असेल तर सोडून द्यायचा आणि आतमध्ये असेल तर मारायचा, हे आपण आपलं ठरवतो की नाही. त्याचप्रमाणे आपलं प्रत्यक्ष जे आयुष्य असतं त्या आयुष्यात देखील आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतःवर अवलंबून असलं पाहिजे, आपण आपल्यावर डिपेंड असलं पाहिजे. अवलंबून म्हणजे स्वावलंबी आपण झालं पाहिजे, आपण आपल्यावरच अवलंबून राहायला पाहिजे, स्वावलंबी झाले पाहिजे. स्वतःची कामं आपण स्वतः करायला शिकलं पाहिजे, स्वतःचे निर्णय आपल्याला स्वतःला घ्यायला यायला पाहिजेत, असं त्यांना सांगायचे. आता आपण 3ऱ्या सहस्त्रकामध्ये आहोत. सहस्त्रक म्हणजे 1000 वर्षाचा कालखंड. सहस्त्रक म्हणजे काय, तर 1000 वर्षांचा कालखंड, आपण त्याला सहस्त्रक असे म्हणतो. मग आपण आता 3ऱ्या सहस्त्रकामध्ये आहोत, म्हणजे आपण 3ऱ्या 1000 वर्षामध्ये आहोत, प्रवेश करत आहात, असं नंदू नाटेकर सांगतात. सहस्त्रक म्हणजे 1000 वर्ष. संपर्क माध्यमे, दळणवळण व संदेश वहनाचा आवाकाही वाढतो आहे. आपण आता 3ऱ्या सहस्त्रकामध्ये प्रवेश करत आहोत, त्यामुळे संपर्क माध्यमे मीन्स मीडिया, कम्युनिकेशनची वेगवेगळी साधने, दळणवळण म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी वाहतूक करण्याची जी साधने आहेत ती साधने, आणि संदेश वहन मेसेज इकडून तिकडे पोहोचवणे, मोबाईल असेल, इंटरनेट असेल, या गोष्टींचा वापर करून आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत.
त्याचा आवाका मीन्स त्याचे विस्तारही वाढत आहे. आता आपल्या घरी बसल्या जागी आपल्या घरी बसल्या जागी हवी ती माहिती तुम्हाला ईमेल आणि इंटरनेटद्वारे मिळू शकते. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची माहिती हवी, एखाद्या देशाची असेल, एखाद्या वस्तूची असेल, ती जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ईमेल किंवा इंटरनेटचा वापर करून घरी बसल्या तुम्ही ती माहिती मिळवू शकता. तरीही तुमच्या मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क म्हणजे माणूस आपण संवाद जे साधतो एकमेकांसमोर तो आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका असंही नंदू नाटेकर सांगतायत. येत्या सहस्त्रकासाठी, येणाऱ्या वर्षासाठी, येणाऱ्या 1000 वर्षांसाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा असं म्हणून ते पत्राचा शेवट करतात. शेवटी म्हणतात सप्रेम तुमचा आजोबा, सप्रेम तुमचा आजोबा. तर अशा प्रकारे नंदू नाटेकर यांनी नातवंडांचं पत्र लिहून आपल्याला पत्र लेखनाची एक पद्धतही सांगितलेली आहे आणि त्यांच्या जीवनात त्यांनी उज्ज्वल यश कसं संपादन केलं, त्यांचं बालपण कशा प्रकारे व्यतीत झालं आणि बॅडमिंटनसाठी त्यांच्या खेळासाठी त्यांनी किती कष्ट घेतले हे सांगितले. आता याच्यामध्ये जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय आपण थोडक्यात पाहूया. यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करा. तो जो आहे त्यामध्ये पहिला आहे लेखकाने शाळेच्या बागेत मनसोक्त केलेली मजा. लेखकांनी शाळेच्या बागेत मनसोक्त केलेली मजा. तो प्रश्न लिहिताना सहसा पेनचाच वापर करायचा आणि गृहपाठाच्या वहीमध्ये काळी आणि निळी पेन वापरून लेखन केलं तर चांगलं, पण परीक्षेमध्ये आपण फक्त कोणत्याही एकाच रंगाच्या पेनचा वापर करणं गरजेचं आहे. मग हे उत्तर शोधताना तुम्हाला पॅरेग्राफ नुसार ते उत्तर सापडेल. पहा, लेखकांनी शाळेच्या बागेत काय काय केलं ते मनसोक्त खेळले. मनसोक्त मनसोक्त खेळणे. त्यानंतर पुढचं काय केलं ते हुंदडले, हुंदडणे. त्यानंतर झाडावर चढणे, झाडावर चढणे. त्यानंतर पावसात चिंब भिजणे, पावसात चिंब भिजणे. अशा प्रकारे या 4 गोष्टी बागेत मनसोक्त केलेली मजा आहेत त्यांच्या. पुढचा पहा, लेखकाचे सुट्टीतील मजेशीर अनुभव कोणते कोणते होते तुम्ही शोधले तर तुम्हाला सापडतील. पक्ष्यांचे चिवचिवणे व थवे न्याहाळणे, त्यानंतर जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे हे लेखकांचे सुट्टीतील मजेशीर अनुभव होते. पुढचा प्रश्न आहे तिसऱ्या सहस्त्रकातील परस्पर संबंध वाढवणारी व माहिती देणारी माध्यमे कोणकोणती होती. संपर्क माध्यमे, त्यानंतर दळणवळण व संदेश वहन ही माध्यमे तिसऱ्या सहस्त्रकातील परस्पर संबंध वाढवणारी व माहिती देणारी माध्यमे आहेत. पुढे पहा, एका शब्दात उत्तर लिहायचे. लेखक जेथे शिकले ते गाव सांगली. लेखकाला मिळालेला पुरस्कार अर्जुन पुरस्कार. खास व्यायामासाठीच असलेले ठिकाण जिम. लेखकाचा आवडता खेळ बॅडमिंटन. तर अशा प्रकारे आपण ही उत्तरं शोधून लिहू शकतो. इतर उत्तरं ही स्वाध्यायामध्ये सुद्धा आपल्याला दिली जातील. धन्यवाद.